हाय नमस्कार, मी आहे संध्या. श्रुती क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सर्व दुपारचे 12-1 वाजता त्या दरम्यान पाणी आलेलं होतं की इतकं राडा होतं. स्वयंपाक वगैरे झालेलं होतं. पाणी यायचं म्हणून लवकरच स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे आणि इकडचे साईडचे हंडा डेरा ड्रम सगळं काही धुवून उन्हात वाळायला ठेवलेलं आहे, कारण की त्यात थोडंसं जंतू वगैरे असतात. ते काही उन्हात ठेवून घेते, म्हणजे स्वच्छ तिकडचं सगळं टाईल्स वगैरे घासून मग पाणी भरायला घेणार आहे. आणि हा सगळे हंडे वगैरे घासूनच उन्हात ठेवलेला आहे की पाणी आले दिवशी तर काही काम काढायचं काही नाही असं होतं. जितकं काही काम काढलं, पाण्यातलं काम तर इतकं आवडतं काम आहे माझं. कितीही धुणं द्या, कितीही मोठे ब्लँकेट्स वगैरे धुवायला काही आवडतं की आता तरी वेळ नाही आहे, कारण की मला लवकरात लवकर काम करून घेऊन आणि संध्याकाळचंही लवकरात आवरून मला बॅग वगैरे पॅक करायचं आहे. कारण की मी उद्याच्या सकाळचं 7:30च्या गाडीने ट्रेनने आणि गाणगापूरला जाणार आहे, कारण की माझं मावस बहिणीचं दिराचं लग्न आहे आणि जास्त लांबचं नातं नाही आहे, जवळचंच पाहुणे आहेत. पाहुण्यातलेच आहे की माझी बहिणीलाही माझे पाहुण्यातलेच दिलेलं आहे. त्यासाठी माझ्या मावस बहिणीचं दिराचं लग्नाला जाणार आहे. त्यांनीही पत्रिका घरी दिली असल्यामुळे आम्ही सगळेच जाणार, कारण की उन्हाळ्या सुट्टीत कुठेही आम्ही गेलेले नाही आहे. मग आई म्हणत होते की घरात बसून बोर होत होती, मग चल म्हणजे सकाळी जाऊन लगेच संध्याकाळी यायचं. त्यासाठी मग आम्ही सगळेच, मी आणि श्रुतिका, श्रेयस आणि आम्ही चौघच चाललेलं आहे. आई पण येणार आहे आमच्यासोबत, कारण की यांच्या पप्पांना सुट्टी नाही आहे. सुट्टी नसल्यामुळं तीच प्रॉब्लेम येतो. तुम्ही दोघं हीच घालणार आहे ना तिकडं? आता चाललं लग्नाला. हा संध्याकाळचं सगळं काही काम आवरून झालेलं आहे. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता बॅग पॅक करायला घेतलेलं आहे आणि जास्त हेवी साड्या नाही घेतलेल्या आहे, कारण की ऊन भरपूर असल्यामुळं मला त्रास होतो उन्हाचं, की भरपूर हेवी साडी घालायची. कॉटनची आपली साडी, काहींना कॉटनची साडी घेतलेलं आहे. मीही काठापदराची एकदम मऊ सिंपल साडी घेतलेलं आहे. पूर्णपणे बॅग पॅक करून झालेला आहे. भेटूया उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना शुभ सकाळ. आता फायनली आम्ही पोचलेलं आहे स्टेशनवरती, कारण किती 6-6:30ला आम्ही पोचलेलं आहे. काही 15-20 मिनटं लवकरच निघा म्हणत होते आई, कारण की उशीर व्हायला नको, की आणखीन तिकीट वगैरे पण काढायचं होते. की माझे भाऊ आणि मावशी आणखीन कोणी चाललेलं नाही आहे. मग तितकेच मीही फोन केले त्यांना की किती उशीर लागतो. त्यांनीही लगेच 6:45-7ला आलेलं आहे की गाडी की उशीर होतं, की 7:30ला गाडी होती, त्यासाठी त्यांनी आलेला आहे. आता तिकीट वगैरे काढून झालेलं आहे. आम्ही सर्वच एकत्र मिळून आता माझ्या बहिणीच्या घरी जाणार आहे. तिथे आधी लग्नाच्या घरी जाऊन मग तिकडून हॉलमध्ये जाणार आहे. तिथं थोडंसं आवरून वगैरे करून मग आम्ही पोचणार आहे हॉलमध्ये. तिकडून जवळच आहे स्टेशनचं, पाठीमागच्याच लाईनीला की माझं बहिणीचं घर आहे. तिथून थोडंसं एक 10-5 मिनटाच्या अंतरावरतीच फंक्शन हॉल आहे. त्यासाठी जास्त टेन्शन नाही आहे की उन्हाचं जास्त दगदग नको वाटतं, की ऊन इतकं भरपूर आहे. फायनली आम्ही पोचलेलं आहे की माझ्या बहिणीचं घरी. हा माझी मोठी वहिनी आहे, इथं बसलेले ते दुसरे वहिनी आणि माझी मावशी, सगळेच पाहुण्यातले आमचे सगळे काही पाहुणे बघितलेच. आनंद वाटत होते की माहेरच्या लोकांचं बघितले की डोळ्यातून लगेच पाणी येतो माझं. पण मी खूप म्हणजे इतकं आवरलं होतं माझं स्वतःचं, मी इतकं माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण मी काही रडलेलं नाही आहे, कारण हा सगळं काही मुलीच्या इकडचे पाहुणे आहे की इतकं त्यांनी ही आवरावरी चालू आहे. ही माझी बहीण आहे. इथं विधी वगैरे सगळं काही घरीच सगळं काही पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या इथं देवक यायचा तर त्यांचं आंघोळ वगैरे सगळं काही झालेलं आहे. मी इथं लग्नाचं शूट वगैरे काही केलेलं नाही आहे, कारण की माझं मोबाईलमध्ये पूर्णपणे बॅटरी लो झालं होतं, स्विच ऑफ झालं होतं. आता श्रुतिकाची इच्छा आहे की मम्मी मला एक डान्स करायचं आहे, बघूया श्रुतिकाचा डान्स.
साडी झाकू दे ना आता, झाकून टोक चुंबळ करायची त्यांच्याच पदराची चॉकलेट टाकी. बेलला तिथे जागा मागा चपाती बेलला करायचं घरी जा देते तुला जरा त्याला सांगितलं आता दाखवा की झाकून बघा सदा आलेत तिथे मंदिरालाच गेले की आलेत सगळे गेलेत घरी. आमच्या मंडपला ऐकायला जायचं मन सांभाळतं सगळं पूर्णपणे लग्न सोहळा पार पडलेला आहे. छान झालेला आहे लग्न, इतकं तेवढं सुंदर छान झालेलं आहे. इथंच मी माझे व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट्समधून सांगा. माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय. आता गाडी यायचा वेळ झालेला आहे, बरोबर 7, 7:15ला आता गाडी येणार आहे. त्यासाठी आम्ही सगळं काही ते गाडीसाठी वाट बघत बसलेलं आहे. स्टेशनवर, गाणगापूर स्टेशनवर बसलेलं आहे. सर्वांना शुभरात्री.